सो अमेयचं कास्टिंग या सिनेमात पहिल्यापासून होतं. मग मी स्वतःचं करून घेतलं. मग हेमंतनी सिद्ध्याचं केलं, जे मी जरा अशी साशंक होते. आपल्याला चांगलं काम करता येणंच फक्त महत्वाचं नाही. सिद्धूचं आणि माझं कसं आहे माहिती आहे, मला सिद्धू अजिबात नाही आवडत. म्हणजे मला सिद्धूला बघितलं की असं वाटतं ह्याला मारू का धरून कशाने. तू पप्पांची लाडकी, तू मम्मीचा लाडका, माझं काय, मी कडे न वाढलोय. अमेय हा माझा अत्यंत लाडका मित्र आहे आणि खूप प्रेमाचा मित्र आहे. मी खरं सांगतो, सिनियर्स असावे तर असे असावे. म्हणतो ए तू यासाठी पण कॉफी मागवली, अरे पण मंगळसूत्र. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि नवीन चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे फर्स्ट क्लास दाभाडे आणि माझ्यासोबत फर्स्ट क्लास टीम बसली आहे. एकंदरीत आत्ता मला वाटतं की तुम्हाला मी तायडी, पप्पू आणि सोनूच म्हणायला पाहिजे, म्हणजे एकदम माहोल बन जाएगा ना उससे. करेक्ट. तायडी माझ्यासोबत आहे. तर एकंदरीत जेव्हा सगळ्या चित्रपटाचं सुरू झालं, म्हणजे घरूनच चित्रपट सुरू झालाय, तर तुझ्यापासून सुरू करते की कसं सुचलं सगळं, आणि तू निर्माती आहे तर मग यांचं कास्टिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा झाल्या. ह्या सिनेमाची गोष्ट हेमंतनी लॉकडाऊनच्या काळात लिहिली होती आणि पण तेव्हा त्याचा विषय साधारण सेम होता, पण त्याचं काय म्हणतात त्याला, त्याचं जम मांडणी वेगळी होती आणि त्याचा जम एवढा नव्हता की 2.5 तासाची फिल्म होईल. पण ते नंतर त्याचे ड्राफ्ट निघत गेले. सिद्धू आणि मी ह्या मधल्या काळात, म्हणजे ती जी फिल्म होती कोविडच्या काळात लिहिलेली, त्यात फक्त अमेय होता. आणि नंतर त्याच्यानंतर झिम्मा झाला. त्या दरम्यान मी आणि सिद्धूनी पूर्ण कन्व्हिन्स केलं की आम्ही पण ह्या सिनेमात असलं पाहिजे. आणि असं करत करत त्याचा जो फायनल ड्राफ्ट झाला त्यात ऑफकोर्स आम्ही सगळे होतो. सो अमेयचं कास्टिंग या सिनेमात पहिल्यापासून होतं. मग मी स्वतःचं करून घेतलं. मग हेमंतनी सिद्ध्याचं केलं, जे मी जरा अशी साशंक होते. मग त्याच्यानंतर सिद्धेने खूप सुंदर काम केलं आणि काय रेस्ट इज हिस्ट्री. तर असं करत ती, म्हणजे सगळ्या काय म्हणतात त्याला ना, ही फिल्म अशी आहे की ज्या बाबतीत खरंच एक फॅमिलीने एकत्र येऊन बाकीच्यांना ती मजा देण्याचं काम केलेलं आहे या फिल्मने. म्हणजे वी ॲक्च्युली लिव्ड लाईक फॅमिली देअर. फक्त असे नको आहेत मला 2 धाकटे भाऊ, मला प्रेमळ हवे होते, पण ठीक आहे, नेव्हरदलेस हे तर हे एवढं एक सोडलं तर बाकी सगळं, तशी आमची दाभाडे फॅमिली छान आहे. कमाल. मला वाटतं दोघं पण प्रेमळ आहेत, फक्त ते कधी कधी, म्हणजे माझ्या बाबतीत नसतील, मग कधी कधी येतं. प्रेमळ हवं असणं वेगळं आणि प्रेमळ डिझर्व करणं वेगळं. ओ माय गॉड, वाह. आम्ही प्रेमळ आहोत, पण तायडी ते आमचं प्रेम डिझर्व करते का नाही हे बघायला पाहिजे. तुझं जे कॅरेक्टर आहे ते पप्पूचं कॅरेक्टर दिसत आहे आणि ते जरा आम्हाला, म्हणजे अख्ख्या ह्याच्यात तू बोलला की लाईट एक पण लाईट तुझ्या आयुष्यात लागत नाहीये, कुचका आहे, तिरसट पण म्हणू शकतो आपण त्याला चित्रपटात फक्त. तर तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील, आणि जेव्हा हेमंतने विचारलं त्यावेळेस काय, म्हणजे हिच्यावरती तुम्ही प्रेशर टाकलं ना की तुला घ्यायला पाहिजे. एकतर आयरॉनिक आहे की ज्याच्या मनात अंधार आहे त्याचं नाव किरण आहे. हे केवढं आयरॉनिक आहे. आणि या पात्राबाबतीत सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये एक मुलगा किंवा एक मुलगी काय कोणीतरी असं असतंच ज्यांनी स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच क्रिएट केलेले असतात, स्वतःभोवती त्याचं एक जग निर्माण तयार केलेलं असतं आणि ते जग किती वाईट आहे या बाबतीत तो इतरांना फक्त शिव्या घालत असतो की हे तुमच्यामुळे हे झालं, तुमच्यामुळे ते झालं, तुमच्यामुळे ते झालं. पण नीट संवाद साधायचं ठरवलं तर झालाय प्रॉब्लेम, पण तो एवढा नाही, तो एवढूसाच आहे आणि तो सॉल्व्ह करण्याजोगा आहे. पण संवाद साधायची इच्छा पण असली पाहिजे, तिरसटपणासुद्धा कमी करायला पाहिजे. सो अशी एक व्यक्ती असतेच आपल्या सगळ्यांच्या घरात की तिनंच ते सगळं स्वतःभोवती रचून ठेवलेलं असतं आणि ते नाही, मग त्याच्यात अडकत मग गर्त्यात जात राहतात. तसा तो किरण पण आहे भयंकर प्रेमळ. हे सख्खे भाऊ आहेत आणि सख्ख्या भावंडांबद्दल प्रेम म्हणजे वाटेल तेवढं आहे. ही विल टेक अ बुलेट फॉर देम. बट जेवढं प्रेम आहे तेवढाच रागही आहे, तेवढंच कन्फ्युजनही आहे, तेवढीच चिडचिडही आहे. असं बरंच काही आहे त्याच्या मनात. आता मूळ त्याच्या मनात काय चाललेलं आहे हे अर्थातच सिनेमामध्ये तुम्हाला कळेलच राईट फ्रॉम द बिगिनिंग. ह्याच्या कास्टिंग बाबतीत सांगायचं झालं तर मी कधीच आज तागायत मी स्वतःला अर्बन सेटिंगमधनं वेगळं करून पाहिलेलं नाही. मी कधीच नाही पाहिलं आहे. मी याची हिंमतही नाही केली, कारण मला असं वाटत होतं की मे बी माझ्यामध्ये ती कपॅसिटी नाही आहे, मे बी तेवढी ती रेंज नाही आहे. आणि हे मला तेव्हा वाटत होतं जेव्हा मी काही
मी उडी मारायलाच तयार नव्हतो, मी एक्सपेरिमेंटच करायला तयार नव्हतं आणि मला माहितीच नव्हतं माझी स्ट्रेंथ आहे का नाही आहे. पण आय डोंट नो हाव अँड आय डोंट नो वाय, बट हेमंतनी जेव्हा विश्वास ठेवला, आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मीच हेमंतकडे जाऊन म्हटलं की बाबा काय आपण मित्र आहोत, प्रेम आहे आपल्या एकमेकांवर, म्हणून तू मला कास्ट करतोयस का? कारण मला नाही दिसत आहे मी हे करताना, म्हणजे मला ॲब्सोल्यूट कळत नाही मी हे कसं करणार आहे, मला माहितीच नाही. त्यामुळे तू बघ कोणीतरी वेगळा, म्हणजे तुला वाटत असेल तर तो म्हणाला मूर्खपणा करू नकोस, यू आर द ओनली पर्सन हू कॅन डू दिस. म्हटलं बापरे, याला एवढा कॉन्फिडन्स आहे. मला आरशात बघितल्यावर घंटा वाटत नाही की मला एवढा कॉन्फिडन्स, मला ॲब्सोल्यूट वाटत नाही की मला हा कॉन्फिडन्स आहे. पण डे 1ला तो कॉन्फिडन्स जो एक असा 10-15% होता, डे 1 शॉट 1ला तो कॉन्फिडन्स माझा 90% वगैरे जाऊन पोचला, जेव्हा पहिल्या शॉटलाच मी स्वतःला ट्रेलरमध्ये टीजरमध्ये सुद्धा मी बाईक चालवताना एक शॉट आहे, तो सिनेमाचा म्हणजे शूटिंगचाच पहिला शॉट होता आणि माझाही तो पहिला शॉट होता. तेव्हा जेव्हा तो जो माणूस बसलेला त्या बाईकवर ते केळीची पानं लावून जात असताना, त्या माणसाकडे बघितल्यानंतर मला वाटलं हां, मी हे पुढे कंटिन्यू करू शकतो आणि मी याला रंगवत नेऊ शकतो, मी याला इंटरेस्टिंग बनवू शकतो, हे मला ते पाहिल्यानंतर जाणवलं. आणि जेव्हा म्हणजे स्पेशली क्षिती आणि हेमंत दोघांच्याही डोळ्यात तो शॉट बघत असतानाचा अप्रुव्हल जेव्हा मी पाहिलं, तेव्हा मग तो कॉन्फिडन्स पोचला 90वर. आणि त्याच्या पुढचे 10% ना, खरं सांगतो, हे या सगळ्यांनी आणलेत, एक टक्का या सगळ्यांनी मला खिचून ताणून आणलेलं आहे. कारण आपल्याला चांगलं काम करता येणंच फक्त महत्त्वाचं नाही, आपण चांगलं काम करतोय हे समोरच्यांनी दाखवणं पण फार गरजेचं असतं. सो या सगळ्यांनीच, म्हणजे आम्यानी, क्षितीनी, मितालीनं, हरीश, निवेदिताताई, राजन सर, म्हणजे ते दोघं आर ॲब्सोल्यूट ब्लेसिंग टू वर्क विथ. मी खरं सांगतो, सिनियर्स असावे तर असे असावे, कारण सेटवर ते विसरायला लावतात की आम्ही सिनियर्स आहोत पूर्णपणे, आणि ते आमच्यातले होऊन आमच्याबरोबर धिंगाणा घालतात, गप्पा मारतात, पण तेवढंच चांगलं, तेवढंच प्रोफेशनल, तेवढंच प्रिसाईज काम करून आम्हाला दाखवतात की ते कामात न दाखवतात सिनियरिटी म्हणजे काय असतं ते. सो या सगळ्यांनी मिळून जे त्या माझ्या पात्राला हेल्प केली, तर मला तो कॉन्फिडन्स 100% पोहोचवण्यात मदत झाली. कमाल. आणि मला वाटतं तुझ्या बाबतीत मागच्या वर्षी याच सीझनमध्ये ओले आला होता, बरोबर, आणि तू सिनियर सिटीजन सोबत काम करण्याच्या बाबतीत लकी आहे असं हो वाटतंय मला जेन्युइनली. लहानपणापासूनच, म्हणजे जेव्हापासून करिअरला सुरुवात केली तेव्हापासून खूप चांगल्या सिनियर मंडळींबरोबर काम करायची संधी मिळाली, अँड काय हे माझं लकी आहे, हे मी समजतो. कमाल. सोनूकडे जाते. ॲक्च्युली असं सगळे म्हणतात की घरातलं सगळ्यात लहान बाळ सगळ्यात लाडाचं असतं, पण तू पण सोनू आहे आणि मला पण घरात सोनूच म्हणतात, तर मला ते अजिबात वाटत नाही. तर तुझा अनुभव कसा होता चित्रपटाचा? तू आहेस लाडाची सगळ्यात? नाही, मलाही तेच झालंय या कुटुंबात ॲक्च्युली. आणि तिघं असल्यामुळे काय आहे ना, की ते सगळं पहिलं तायडी झाली त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला, अरे तायडी झाली, वा वा क्या बात आहे, सगळे एनर्जी तिच्या मागे लावली. मग ती वडिलांची लाडकी होती, हा झाला तेव्हा हा मम्मीचा लाडका होता, मी झालोय ते असं. आता काय, आता झालंय, आता तिसरा आता आहे आपल्या कुटुंबात, तिसरा एक्स्ट्रा आहे. म्हणजे हे आहे ना, म्हणजे 2 बॉडी वॉश आहेत, त्यांच्यावर एक टूथपेस्ट फ्री मिळाली आहे, तसं आहे ते आता. लुफा तसं झालंय. पण तो सिनेमात पण तो तेच म्हणत असतो की तू पप्पांची लाडकी, तू मम्मीचा लाडका, माझं काय मी कडेकडेनं वाढलो, हीच त्याची तक्रार असते. पण म्हणजे तो जरी असा लाडका नसला सगळ्यांचा, त्याचे फार लाड होत नसले तरी असं नाही की कुटुंबातल्या लोकांचं त्याच्यावर प्रेम नाही आहे. पण ही खंत त्याची आयुष्यभर असते की तुम्हीच लाडके आहात, मी काय आपल्या कडेकडेनं वाढलो आहे, हे मात्र आहे. तुझं पण असं आहे का? थोडं आहे, पण आता होतंय ऍडजस्ट, सगळं झालंय ना, आता 25-26 वर्ष करतोय आपण. करतोय, काय करणार, माणूस आहे शेवटी. काही किती लाड करतो आम्ही तुझे, म्हणजे सोनूचे मध्ये किती पप्प्या दिलेत मी तुला. हे म्हणजे लाड नाही, म्हणजे 4 शिव्या देऊन एक पप्पी दिली त्याला लाड नाही म्हणत. आणि सॉफ्टवेअरला नाही वाटत त्याचा लाड होतोय. पण तसं बघायला गेलं की मला पण मोठी दिदी आहे, मी तिला दिदीच म्हणते. तायडी जे असतं ते आईचं पण काम करत असते,
तर तुमचं म्हणजे मला माहिती आहे तुम्ही ऑन स्क्रीन असाल किंवा ऑफ स्क्रीन तुमचं खूप छान बॉन्डिंग आहे. पण जर क्षितीबद्दल एखादी आठवण आठवत असेल की खूप कुठेतरी फसलात आणि क्षितीने मदत केली, तर ते तुम्हाला कुठले किस्से किंवा काही आठवतं का असं? फसलाच दाभाडे. फसलेलो असताना म्हणजे धर ना तुझा एक तर इंटरव्ह्यू दिले तसं मी धरलं, बघितलंस मी असं धरलं तर तो अशा हाताची घडी घालून त्याने तो बोलतोय फक्त धरत नाहीये माईक मधला ना शेवटी. हे घे, पी एक घोट, हे घे. दे बरं. चांगलं आहे का पण? चांगलं आहे, पी. आता बोल. तर क्षितीबद्दल म्हणजे तिनं पदोपदीच माझी कान उघडणी करण्यापासनं ते प्रेम करण्यापासनं ते लाड करण्यापासनं ते सगळं केलेलं आहे. बट ऑनेस्टली मला क्षितीकडनं तिनं इनडिरेक्टली मला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. वन इज अबाउट, मला असं वाटतं की इतकी वर्ष काम करत आहे तर प्रोफेशनलिझम जमलेलं असेल, पण क्षितीची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर कळून येतं की आपण काहीच नाही शिकलो आहे प्रोफेशनलिझम, आणि आपण सिन्सिअरिटी काहीच नाही शिकलेलो आहे. आणि हे ती इनडिरेक्टली सांगत जाते, शिकवत जाते. आणि मग असा एक काय म्हणू आपला एक असा आदर असा तायडी वाढायला जातो. आणि मग काहीतरी वेडेचाळी करते आणि मग ते सगळं बोलत होता बरं सगळं ढासळून पडतं. फार कॉमेडी शिंकते. माझी खूप इच्छा आहे एकदा कधीतरी क्षितीनं कॅमेऱ्यासमोर शिंकावं. इट इज वॉट कॉमेडी, फारच भारी. तर एकतर भयंकर कॉमेडी शिंकते. दुसरं, क्षिती बरोबर चॅट करायला खरंच खूप मजा येते. इट इज अ ब्लेसिंग इफ यू आर फ्रेंड्स विथ हर अँड यू आर चॅटिंग विथ हर. वाय आय एम टेलिंग यू, तुम्ही प्रगल्भ होत जाता तिच्याबरोबर चॅटिंग करता करता. कसं तुम्हाला ओळखावं लागतं की तिनं काय टाईप केलेलं आहे. यू हॅव टू डिसायफर इट. म्हणजे तुम्ही तुमचा डिटेक्टिव्हचा बिझनेसही तुम्ही साईड बाय साईड चालू ठेवू शकता तिच्याबरोबर चॅट करता करता. कारण अर्धा पाऊण तास लागलेत लोकांना टू डिसायफर की व्हॉट इज दिस मेसेज. मग नंतर कळतं की काही नाही, आय लव्ह यूच होतं. तर ह्या काही गोष्टी आहेत. बट म्हणजे आपण आपल्याच माणसाबाबतीत असं कॅमेऱ्यासमोर काय वेगळं सांगायचं असा कायम प्रश्न पडतो की काय ही माझी आहे, आता हिच्याबद्दल काय वेगळं सांगणार आहे मी, पण ही माझी आहे आणि ही आयुष्यभर माझीच राहील. हे एवढं तर मला माहिती आहे. लक्षात ठेव हे बोललेलं स्वतः. मी रील करून तुला टॅग Please. मला पण कर. हा दोघांना पण. माझा अतिशय खास किस्सा आहे. माझी आणि क्षितीची मैत्री कशी झाली याचाच तो किस्सा आहे. आम्ही दोघंही एका इंग्लिश नाटकात काम करत होतो आणि आम्ही बँगलोरला गेलो होतो. तिथे 10-12 दिवस सलग राहणार होतो, कारण तिथे नाटकाचे शोज होते 10-12 दिवस सलग. आणि तो काळ थोडासा ट्रिकी होता, कारण मी आणि हेमंत मधली बरीच वर्ष आमच्यात काही कॉन्टॅक्ट नव्हता. आमच्यात काही एकेकाळी प्रॉब्लेम झाले होते आणि आम्ही बोलत नव्हतो बराच काळ. आणि मला असं नेहमी वाटायचं आता ही हेमंतची बायको म्हणजे आता त्याचा आणि माझा काही आत्ता फारसं बरं नाही, तर ही पण माझ्याशी थोडंसं अंतर ठेवूनच वागेल. त्यामुळे मी लांबच असायचो तिच्यापासून. झालं असं की आम्ही तिथे असताना बँगलोरमध्ये माझा वाढदिवस आला 13 नोव्हेंबरला. आणि आम्ही मग नाटकाचा शो करून आलो वगैरे वरती. तर माझ्यासाठी म्हणून खास त्या दिवशी, मी एकटा व्हेजिटेरियन होतो आणि बहुतेक अख्ख्या टीममध्ये, माझ्यासाठी म्हणून खास प्रॉपर महाराष्ट्रीयन स्वयंपाक होता. तर मला असं वाटलं हे मागवलं आहे जेवण सगळं इथे बँगलोरमध्ये. मला त्यांनी सांगितलं सगळ्यांनी ती क्षितीने एकटीने सगळा स्वयंपाक केला होता. म्हणजे बटाट्याची भाजी, चिंचगुळाची आमटी, पोळी, कोशिंबीर, काय श्रीखंड, भात वगैरे. आणि मला एवढा असा मी इमोशनल झालो की असं मला वाटत होतं की असा स्वयंपाक माझ्यासाठी फक्त आईनेच केला आहे वाढदिवसाला, असं कोणी इथे करेल असं वाटलं नव्हतं. आणि तिने माझ्यासाठी तो स्वयंपाक केला. आणि आय रिमेंबर मी तिला घट्ट मिठी मारली. आणि खरं तर त्या दिवशी आमची मैत्री झाली आणि त्यानंतर आम्ही कॉन्स्टंट टचमध्ये आहोत. आणि इव्हेंच्युअली आता काम करायची पण संधी मिळाली. कमाल कमाल. आणि तुला यांच्याबद्दल असं ना, मेरे करण अर्जुन आएंगे वाले, म्हणजे हे जरी तुम्ही सोबत काम करत नसाल पण तरी दिसता असं छान. नंतर भांडूया आपण त्यासाठी. तर तुला काय वाटतं दोघांबद्दल? म्हणजे सतत तुमचे भांडणं आम्ही स्क्रीनवर बघतो, रीलमध्ये बघतो किंवा चित्रपटात तर भांडतच आहात. मला प्रेम तर दिसतच नाही, ते नंतर दिसेल मे बी, पण तरी या दोघांबद्दल काय?
नाही, दोघांनी बद्दलही. म्हणजे मी अमेयाबद्दल आधी एवढ्यासाठी सांगते की सिद्धूबरोबर मी आता 2 सिनेमे ऑलरेडी केलेत, पण अमेय माझा, जरी आमची ओळख तसं बघायला गेलं तर अमेयाची माझी मैत्री नंतर झाली. माझं लग्न झाल्या झाल्या सिद्धूची आणि माझी ओळख / मैत्री होत गेली. अमेय हा माझा अत्यंत लाडका मित्र आहे आणि खूप प्रेमाचा मित्र आहे. आणि मी फार माझ्या कामाच्या बाबतीत मी त्याच्या ओपिनियनला माझ्यासाठी फार मोठं स्थान आहे, कारण मला नेहमी असं वाटतं की तो मला खरं सांगतो माझ्या कामाबद्दल. सो तसं माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आणि सिद्धूचं आणि माझं कसं आहे माहिती आहे, मला सिद्धू अजिबात नाही आवडत. म्हणजे मला सिद्धूला बघितलं की असं वाटतं ह्याला मारू का धरून कशाने, ह्याला चिमटे काढू का. पण खरंच आहे, मला अजिबात आवडत नाही सिद्धू, पण मला करमत नाही त्याच्याशिवाय, हेही तितकंच खरं आहे. मला त्याचे लाड करायला आवडतं, त्यांनी माझे लाड केलेले मला, आणि सिद्धू खूप लाड करतो. त्याच्याकडनं लाड करून घ्यायला आवडतं. पण असं सिद्धूला असं असतं मध्ये काही लोकांना बघितल्यावर असं वाटतं ह्याला असं होतं. अमेयाच्या बाबतीत एक मला सांगायचं, जेवढं पटकन मी त्याच्यावर प्रेम करते आणि दाखवते मैत्रीण म्हणून किंवा काही, तेवढाच अमेय इतका मठ्ठ आहे ना प्रेम दाखवण्याच्या बाबतीत. खरंच आहे. एकदा व्हॅलेंटाईन डेला इंटरव्ह्यू करते. हो, खरंच आहे. अमेयाचं प्रेम दाखवणं म्हणजे, अमेय भारतात एवढं असं आपण बसलेलो असू तर फक्त असं म्हणजे आपण समजायचं हे अटमोस्ट आत्ता टॉप टिअर आत्ता त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. कारण म्हणजे असं नाही मी त्याच्याकडे जाऊन एखादी गोष्ट सांगितली की मला बरं वाटत नाही वगैरे तर ते ठीक आहे, पण अदरवाईज अमेयाचा लाड इथे संपतात. मग आपल्याला होतं हां नाही बरी आहे, ओके, मग हे दिवसभराचे लाड अमेयाचे संपले. अमेय लाड करण्याच्या बाबतीत फार मोठं आहे. एक्सप्रेसिव्ह नाही असं म्हणू शकतो आपण त्याला, मे बी. ऍक्टर म्हणून पण तसं. एक्सप्रेसिव्ह भयंकर एक्सप्रेसिव्ह आहे, सिलेक्टिव्ह. हा सिलेक्टिव्ह, लाड करण्याच्या बाबतीत नाही. म्हणजे सिलेक्टिव्ह नाहीये. नाही, ज्यांच्याबद्दल वाटतं त्यांच्याबद्दल वाटतं, पण त्यांच्याबद्दल वाटताना सुद्धा सिलेक्ट असं दाखवा. हा म्हणजे मनात आहे हे कळतं आपल्याला, हे तो आपल्याला हे करतो की माझ्या मनात प्रेम आहे, पण ते दाखवायला काय तर हातचं राखून. काही मोमेंट्स असतात जेव्हा तो फसतो, त्याला कळत नाही की आपण पटकन लाड करून घेतले. म्हणतो ए तू यासाठी पण कॉफी मागवली, अरे घालतो मंगळसूत्र तुझ्या घरी बायको आहे त्याची, तुझी आतमध्येच आहे. साजिरी माझा नाहीये, मी नाहीये रिस्पॉन्सिबल याला. साजिरी मला मारणार आहे हे ऐकून. मी बोलली घरी त्याची आहे आणि याची तर इथेच आहे. हो, साजिरी मारते याला. वाटू दे थोडं तू. म्हणजे त्या इंटेन्सिटीचं प्रेम असतं हे लक्षात घ्या जेव्हा तो म्हणतो. नाही, पण हे दोघं असे व्यक्ती आहेत ना की हे कुठल्याही रिलेशनमध्ये पण आपल्या आयुष्यात असायला हवेत. असं म्हणजे इंडिव्हिज्युअली माणूस म्हणून अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर आहेत आणि आय एम व्हेरी ग्लॅड की माझ्या आयुष्यात आहेत. कमाल. एकंदरीत मी बघते आता ट्रॅक्टर चालवतानाचं दिसतं आहे, तर यावेळेसचा काय एखादा किस्सा आहे का, किंवा तुम्ही हिला शिकवलं की तुम्हाला ऑलरेडी शिकवलं ट्रॅक्टर चालवलं? मला नाही येत ट्रॅक्टर चालवता. बाबू तुला येतं? तू बघतीयस की ट्रॅक्टरवर बसलेले आमच्या दोघांचेही आनंदी चेहरे आहेत आणि ती ट्रॅक्टर चालवते, तर ते ह्यासाठी आहेत आनंदी चेहरे की ही ट्रॅक्टर चालवत होती तरी खाली आपण नाही आलो, आपण वाचलो. तर मी हा येस असं केलं आणि त्यांनी पण अरे वाचलो असं केलं. आणि मुळात जे साईडला दोघ जण आहेत ते आम्ही नव्हतो फोटोशूटच्या वेळेला, आमचे चेहरे नंतर लावले कारण म्हणलं आम्ही तर नाही बसणार बाबा. एकंदरीत सर्व शूटिंग जे आहे ते गावामध्ये झालं आहे. तुम्ही लहानपणी गावात राहिले असतीलच, पण मला असं वाटतं की गावामध्ये आता ज्या सीझनमध्ये शूटिंग झालं, झेंडूचे फुलं वगैरे होते, त्या सीझनमध्ये बाकीच्या गोष्टी पण शेतात असतात. हरभरा असेल किंवा बोरं असतील, काय रे बोरं असतील, सगळ्या गोष्टी असतात, पेरू असतात. तर लहानपणी असं कधी आठवतं का की शेतात चोरी वगैरे केली असणार? कुठल्या सीझनला जातोस तू शेतात? म्हणजे काय तो मगाशी पण डॉक्टर मध्ये गेला होता सरळ. काय करावं याचं? कुठल्या शेतात? आणि हरभराचं शेत होतं तुला? अरे बाकीच्या गोष्टी म्हणजे काय बिबट्या वगैरे असं. तो वाघ आहे ना ऑलरेडी. प्रश्न काय? प्रश्न आहे की लहानपणी किंवा मोठं झाल्यानंतर पण शेतात चोरी केली आहे का? शेतात जाऊ ना? नाही, आमचं शेत होतं तर काय चोरी करणार, म्हणजे आपणच आपल्या शेतात चोरी नाही केली. पण असं म्हणजे
असं आई वडिलांना न सांगता कैऱ्या काढलेत वगैरे, आंबे तोडलेत वगैरे असं केलंय. म्हणजे त्याच शेतातल्या झाडाचे. पण त्याला चोरी म्हणता येईल का नाही मला माहिती नाही. मला पण माहित नाही. लहान काय कणीस पळवलेत एवढं मला आठवतंय. करवंद खाल्लीत मी तोडून रस्त्यावर जाताना. ते करवंद काय झाड नाही म्हणत त्याला, काय म्हणतात, वेल नाही करवंदाची करवंद होती. करवंदाचं झाडच ग. बरं करवंदाचं झाडच म्हणतात. एक आठवते मला, आई मला लहानपणी, आई जेव्हा नाटकात कामं करायची तेव्हा ती लहानपणी तिच्या दौऱ्यांना घेऊन जायची आम्हाला. आणि ते नाटकवाल्यांची ती एक डबल डेकर टाइप्स बस असायची. म्हणजे त्याला 2 tiers असायचे त्याच्यामध्ये. तर वर जे बॅक साईडला म्हणजे सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट सगळे तिकडे बसलेले असतात पत्ते खेळत वगैरे. तर गावी जाताना असे ऊसाचे ट्रॅक्टर्स जायचे. तर ती बस आणि ट्रॅक्टर जवळ येऊन थांबले ना कधी, तर बॅकस्टेजवाले आम्हाला हात घालून ते ऊस काढून आमच्यापाशी आणून द्यायचे. आणि मग ते कापून बिपून व्यवस्थित आहे गे ऊस खा. तर या गोष्टी आठवत आहेत मला. आता 24 तारखेला चित्रपट येतोय, काय अपील कराल चित्रपटासाठी? अपील आमेजी प्लीज. मी असं म्हणेन की मराठी प्रेक्षकांनी एकत्र येऊन सिनेमा बघणं गरजेचं आहेच, पण तेवढंच महत्त्वाचं आहे आपण आपल्या कुटुंबासोबत एकत्र जाऊन सिनेमा बघणं. पूर्वी असं एक सॉलिड कल्चर होतं आपल्याकडे की अख्खं कुटुंब एकत्र जाऊन सिनेमा बघायचं. ते आत्ता गेल्या काही वर्षात थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतं आहे. तर आम्हाला असं वाटतं की आपल्या सगळ्या भावंडांवर आपलं प्रेम असेल, भावंडांचं आपल्यावर प्रेम असेल, आपल्या अख्ख्या कुटुंबावर आपलं प्रेम असेल, तर तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही हा फर्स्ट क्लास सिनेमा बनवलेला आहे, ज्यात फर्स्ट क्लास कॉमेडी आहे, फर्स्ट क्लास ड्रामा आहे, फर्स्ट क्लास प्रेम आहे आणि फर्स्ट क्लास एंटरटेनमेंट आहे. तर 24 जानेवारीला रिलीज होते आमचा सिनेमा फर्स्ट क्लास दाभाडे. फर्स्ट क्लास महाराष्ट्राने फर्स्ट क्लास तिकीटं काढून पहिल्याच दिवशी पहिल्याच विकेंडला फर्स्ट क्लास बघितला पाहिजे. फर्स्ट क्लास दाभाडे. धन्यवाद. थँक्यू सो मच.